यांची जी खालची सगळी राम सातपुते असन ही सगळी गुंडांना पोचतात. तुमच्यावरती जो हल्ला केला ते कार्यकर्ते नक्की कोणाचे आहेत? ते कार्यकर्ते आहेत राम सातपुतेचे. राम सातपुते. राम सातपुते राम सातपुते हे तर मूळ माळशिरस तालुक्यामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र आहे, ते इकडे कसं काय? त्यांचे जे कार्यकर्ते आहेत सगळे ती इकडं माढा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू चालू आहे त्यांची उपसा हे करायची. राम सातपुतेंचे कार्यकर्ते माढा तालुक्यामध्ये वाळू उपसा करतात असं तुम्हाला म्हणायचं? 100% करतात. आणि त्यातूनच हा हल्ला झालेला आहे. त्यातूनच हा हल्ला झालेला आहे. आता चालू आहे सगळं आमच्या माढा तालुक्यात, म्हणजे प्रचंड करमाळा तालुका असन, माढा तालुका असन, ही जी सगळी माळशिरस मधली जी गुंड प्रवृत्तीची लोक आहेत सगळी ती ह्यांची प्रचंड दहशत आहे. आणि रात्री अपरात्री दिवसातनं 2-2, 3-3 वेळा 5-5, 10-10 गाड्या येतात बिगर नंबरच्या, त्याला काचा काळ्या आहेत, त्यातनं काय कोण दिसत नाही, गाड्यावर नंबर नाही, ते म्हणजे दहशतीचं वातावरण सध्या चालू आहे त्या 2 तालुक्यामध्ये. कोण नक्की राजकीय दहशत निर्माण केली जाते का कशी? आता ही सगळी वाळू माफिया गँगच आहे ना, आणि त्याला सपोर्ट राम सातपुते यांचा आहे. राम सातपुतेंचा सपोर्टने हे सगळं चालू आहे. हो, सपोर्ट चालू आहे. नमस्कार, मी तानाजी कर्जे, तुम्ही पाहता ER न्यूज मराठी. आज आपण सोलापूर जिल्ह्यातल्या टेंभुर्णी या गावामध्ये आलेलो आहे आणि टेंभुर्णी या गावामध्ये येण्याचं विशेष कारण असं आहे, या ठिकाणी वाळूच्या वादावरून खरं तर गावामधल्या एका वकिलावरती हल्ला होतो. गावकऱ्यांच्या त्या वकिलावरती हल्ला होतो आणि त्याचा निषेध करण्यासाठी गावातील काही लोक टेंभुर्णीमध्ये जातात, त्याचा निषेध नोंदवतात, एका सरकारी कार्यालयावरती जातात, निवेदनं देतात. एक संविधानिक मार्गाने हा सर्व प्रकार चालू असतो. भारत नाना पाटील ज्यांनी या संविधानिक मार्गाने मोर्चा काढलेला होता, त्या गावातील ज्या गावातील तो वकील आहे त्या गावातील लोक सर्वजण जातात आणि सांगतात प्रशासनाला की अशा प्रकारे जर वाळूवरून हे सगळा वाद होत असेल, प्रशासनाला प्रथम सर्वात अगोदर प्रश्न असा आहे की जर वाळू उपसा हा पूर्णपणे बेकायदेशीर आहे तर मुळात मध्ये टेंभुर्णीमध्ये वाळू उपसा कसा चालू राहतो? तर प्रशासनाचे जे तहसीलदार आहेत, जिल्हाधिकारी, त्यांचं हे कर्तव्य नाही का महसूल खात्याचं या सर्व गोष्टी बघणं आणि संबंधित व्यक्तींवरती कारवाई करणं? एका गावातील व्यक्तीला याच्या विरोधात आवाज उठवावा लागतो आणि हा आवाज उठवल्यानंतर त्यांच्यावरती हल्ला होतो. ज्या भारत नाना पाटील यांनी टेंभुर्णीमध्ये हा जो हल्ला होत असताना हल्ला झाल्यानंतर याच्यावरती त्यांनी मोर्चा काढला आणि या मोर्चा काढल्यानंतर त्यांनी मोर्चा का काढला यासाठी त्यांच्यावरती खरं तर शाई फेक केलेली आहे. ते का टाकण्यात आले ते भारत नाना पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार नक्की काय झालं होतं. नमस्कार. गुरुवार दिनांक 4 डिसेंबर पांडुरंग तोडकर यांच्यावर हल्ला झाला आणि हल्ला झाल्यानंतर त्यांना 5 ठिकाणी इंजुरी झाली आणि ती 5 ठिकाणी तो सध्या संचित हॉस्पिटलला ॲडमिट आहे. आणि मग आम्ही सगळी गावातली मंडळी एकत्र जमलो आणि आम्ही साधारण 9 तारखेला नाही, माझा तुम्हाला इथं प्रश्न असा आहे की पांडुरंग तोडकर यांच्यावरती हल्ला कोणी केला होता आणि हल्ला का झाला होता? ते हल्ला ह्याच्यामुळे झाला होता की गेले 2 वर्ष झालं वाळू उपसा फुटजळगाव म्हणजे आमचे ग्रुप ग्रामपंचायतच होते अकोलेकोटची, आणि त्या गावामध्ये प्रचंड असं मोठा वाळूचा उपसा चालू होता. आणि उपसा चालू असताना पांडुरंग तोडकर यांनी काय तिथं विरोध केला होता आणि विरोध केल्यामुळं त्याला मारहाण झाली आणि तो एक वकील आहे. तुम्ही त्याचा निषेध केला? आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी, आमच्या पंचकृषीतल्या लोकांनी सगळ्यांनी त्याचा निषेध केला आणि आम्ही गावामध्ये ग्रामसभा बोलवली. ग्रामसभा बोलवून फुटजळगावचे बी ते ग्रामसेवक हे बोलवले, सरपंच, आणि बोलवल्यानंतर अकोल्यात आम्ही दोन्ही गावचा ठराव घेतला की इथून पुढे वाळू कुणीही काढायची नाही, वाळूमुळेच हे सगळ्या कटकटी होत्यात, तर आपण वाळू बंद करून टाकू. पण तुम्हाला असं म्हणायचं वाळू 100% चालू होती? हो, होती वाळू चालू. म्हणजे वाळू चालू होती आणि ती बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीला ठराव करावा लागतो? हो, ठराव करा. मग तुम्ही हा जो हल्ला झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी मोर्चाही काढलेला होता? आम्ही त्यानंतर 12 तारखेला पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला की पांडुरंग तोडकर यांच्यामुळे वाळूमुळेच हल्ला झालाय आणि ती वाळू बंद व्हावी म्हणून आम्ही सगळ्यांनी जवळजवळ 2 ते 2,500 हजार लोक होती आणि सगळ्यांनी मिळून आम्ही मोर्चा काढला. आणि मोर्चा काढल्यानंतर तू का मोर्चा काढला, तुला आम्ही ठेवणार नाही, तुला संपवणार आहे, आणि म्हणून माझ्यावर तो हल्ला झाला. वंगण फेकलं किंवा ती शाई काय असं ना तरी मध्ये निघन, पण त्याचा वास असा येत होता की म्हणजे ऑइल मिक्स आणि घाण तेल अशाच प्रकारचा तो त्या कपड्यावर वास येत होता. तक्रारदार कोण आहे नक्की, तुम्ही आहात की पोलीस स्वतः फिर्यादी बनले त्यामध्ये? ना, मीच तक्रारदार आहे ना. माझ्यावर हल्ला केल्यानंतर मीच तक्रार तिथं दिली ना. ओके. तुमच्यावरती जो हल्ला केला ते कार्यकर्ते नक्की कोणाचे आहेत? ते कार्यकर्ते आहेत राम सातपुतेचे.
राम सातपुते राम सातपुते. राम सातपुते हे तर मूळ माळशिरस तालुक्यामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र आहे, ते इकडे कसं काय? त्यांचे जे कार्यकर्ते आहेत सगळे ते इकडं माढा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू चालू आहे त्यांची उपसा हे करायची. राम सातपुतेंचे कार्यकर्ते माढा तालुक्यामध्ये वाळू उपसा करतात असं हो. तुम्हाला म्हणायचं हो 100% करतात. आणि त्यातूनच हा हल्ला झालेला आहे. त्यातूनच हा हल्ला झालेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी तर ते म्हणत होते की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तिथे एकेरी उल्लेख झालेला आहे म्हणून तुमच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे. मी तीच सांगतोय की आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आम्ही पोलीस स्टेशनला मोर्चा घेऊन गेलो आणि मी एवढंच तिथं म्हणलं की शिवाजीच्या पुतळ्याला आम्ही हार घातला. आता तिथे एवढा मोठा माप होता आणि त्या मापमध्ये शब्द एखादा गेला असेल तर मी एवढं पण म्हणलं की मी 100 वाऱ्या माफी मागायला तयार आहे. महाराजाबद्दल महाराज हे आमचे महाराष्ट्राचे दैवत आहेत, आमचे दैवत आहेत. तरी पण ते ऐकाय तयार नाही. दोघांनी धरलं आणि एक जण शूटिंग काढत होता आणि बाकीच्यानी अंगावर 3 बाटल्या ओतल्या माझ्या. हा सर्व जो प्रकार आहे तो फक्त आणि फक्त वाळूच्या विरोधात तुम्ही आंदोलन का केलं किंवा गुन्हेगारांना पकडण्यासाठी? ह्याच्यामुळेच झालेला आहे, दुसरं काहीही कारण नाही. मग प्रशासनातल्या लोकांचं काय म्हणणं आहे? आता आम्ही ज्या वेळेस तक्रार आमच्या गावातल्या काही लोकांनी केली, त्या संजय काका असन म्हणजे आकाश पाटील असलेली प्रमुख काय जी 4-2 लोक होती त्यांनी तक्रार केली, तर त्या अधिकाऱ्यांनी खाली सांगितलं की अशा अशी तुमच्या लोकांच्या विरोधात तक्रार येते आणि त्यातनंच हा प्रकार घडलेला आहे. असंही ऐकण्यात मिळत आहे की ज्या आरोपीने वकिलावरती हल्ला केलाय तो सराईत गुन्हेगार आहे, त्याच्यावरती बरेचसे गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल त्यांच्यावर. आता ती पोलीस स्टेशन बघायचं काम आहे, पण म्हणजे आता आम्ही जनरली जर बघतोय तर त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल आहेत आणि एका वकिलावरती अन्याय झाला म्हणून तर खरं तर भारत नाना पाटील जे आहेत ते लढत होते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे सर्व होत असताना खरं तर त्यांच्यावरती तुम्ही या आरोपींना अटक करा म्हणून किंवा या वकिलाला न्याय द्या म्हणून का आंदोलन करताय किंवा का मोर्चा काढला, या राग धरून त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे. आणखीन तुम्हाला काय सांगायचंय का मला? नाही, ही जी आता चालू आहे सगळं आमच्या माढा तालुक्यात, म्हणजे प्रचंड करमाळा तालुका असन, माढा तालुका असन, ही जी सगळी माळशिरस मधली जी गुंड प्रवृत्तीची लोक आहेत सगळी, ती ह्यांची प्रचंड दहशत आहे. आणि रात्री अपरात्री दिवसातनं 2-2, 3-3 वेळा 5-5, 10-10 गाड्या येतात बिगर नंबरच्या, त्याला काचा काळ्या आहेत, त्यातनं काय कोण दिसत नाही, गाड्यावर नंबर नाही ते. म्हणजे दहशतीचं वातावरण सध्या चालू आहे या 2 तालुक्यामध्ये. कोण नक्की राजकीय दहशत निर्माण केली जाते का कशी? आता ही सगळी वाळू माफिया गँगच आहे ना आणि त्याला सपोर्ट राम सातपुते यांचा आहे. राम सातपुतेंचा सपोर्टने हे सगळं चालू आहे. हो, सपोर्ट चालू आहे. मग त्यांच्या वरिष्ठ तुम्ही काय निवेदन वगैरे वरिष्ठांना दिलीत का, मुख्यमंत्र्यांना वगैरे आता काय झालंय माहितीये का, ही परवाच घडलंय त्यामुळं आम्ही लगेच मोर्चा काढला ना. मोर्चा काढला, आंदोलन केलं तर लगेच आमच्यावर अशा प्रकारे चालू झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगायचंय का? मला एवढं सांगायचंय की वंडेटीवार साहेबांनी, आम्ही इथून साहेबांना फोन केला की बाबा असा असा प्रकार ह्या मतदारसंघामध्ये घडला आणि वकिलाला प्रचंड मारलेलं आहे, ट्रोल करून मारलेलं आहे आणि 307 वकिलावर दाखल केली. 18 शिटी पण वकिलावर एवढं मारून दाखल केले, म्हणजे वकिलालाच मारलं आणि उलट पक्षी वकिलावरच 307चा गुन्हा दाखल केला आणि 18 शिटी पण दाखल केली, अॅट्रॉसिटी. आणि म्हणून आम्ही वंडेटीवार साहेबाला, मी संजय काका, आम्ही फोन केले आणि वंडेटीवार साहेबांनी म्हणजे जी प्रकार घडला होता तसाच मांडला आणि फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी म्हणजे फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं वंडेटीवार साहेबांना की बाबा जी काय प्रकार घडलेला आहे त्याच्यावर आम्ही उच्चस्तरीय समिती नेमून आम्ही योग्य ते कारवाई करू. आणि मी आभार पण मानलं होतं ज्यावेळेस मुख्यमंत्री जर म्हणत असतील की आम्ही ह्याच्यावर कारवाई करू, आणि आभार सुद्धा मी मानलं होतं. तर तिथं त्या ज्यावेळेस त्यांनी शूटिंग काढली होती त्यात म्हणले तू फडणवीसला साहेब म्हणतोय आणि महाराजाला शिवाजी म्हणतोय. म्हणजे अशा प्रकारे ही सगळं चालू आहे. आणि ज्याने आता मुख्यमंत्र्यांनी समजा आश्वासन दिलं तर आपण आभार मानलंच पाहिजे त्यांना, एखाद्या चांगल्या कामाला हे केलं तर. पण जी आता ही ह्यांची जी खालची सगळी राम सातपुते असन, ही सगळी गुंडांना पोचतात. गुंडांना पोचतात तुमचं म्हणणं आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पाठीमागे देखील एक हल्ला झाला होता. प्रवीण गायकवाड जे संभाजी ब्रिगेडचं काम करत होते आणि त्यांनी खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अटकेपार नेण्याचं काम केलं. त्यांनी खरं तर त्यांच्या वैचारिक जागृती करून खरं तर त्यांनी मोठं काम केलं. त्यांच्यावरही अशाच प्रकारात सोलापूर जिल्ह्यातच घडलेला होता. त्यांच्यावरही शायफेक महाराजांच्या नावानेच करण्यात आली होती. काय तुम्ही सांगता ना की आज हे सोलापूर जिल्ह्यामध्ये नवीन पद्धत पडत आहे का राजकारणाची किंवा संस्कृतीचा? माहितीये का, जो पण मोर्चा काढतोय, जो पण आंदोलन करतोय, जो सर्वसामान्याच्या पाठीमागे उभा राहतोय, ह्यांना संपवण्यासाठी ही जी गुंडाची लॉबी तयार झाली सोलापूर जिल्ह्यामध्ये, आणि अशा पद्धतीनं ही दमदाटी करून
अंगावर ऑइल ओतायचं, शाई टाकायची ही प्रकार चालू आहेत. आणि जे ॲक्च्युअली काम करते, आता आम्ही आमच्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक व्हावं म्हणून प्रयत्न करतोय, तर आमच्याच अंगावर ऑइल ओतले. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आमच्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं यासाठी आम्ही सगळे गावकरी प्रयत्न करतोय आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्यांच्या अंगावरती ऑइल टाकण्यात आलं किंवा ते विषारी काय द्रव्य असेल ते टाकण्यात आलं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्रामधला जो सगळा काही संस्कृती आणि एकंदरीतच राजकीय जो आपण पातळी म्हणू शकतो ते कशा प्रकारे घसरत आहे हे पाहू शकतो. खर तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी असंही सांगितलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये राम सातपुते यांची मोठी दहशत निर्माण झालेली आहे. राम सातपुते माळशिरसवरून त्यांचे गुंड येऊन असं भारत पाटील यांचं म्हणणं आहे की त्यांची इथं येऊन त्यांची दहशत निर्माण होत आहे. माळशिरस तालुक्यातून इकडे येऊन माढा तालुक्यामध्ये देखील राम सातपुतेंची दहशत वाढत आहे. याच्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की काय ऍक्शन घेतात हे पाहणं येणाऱ्या काळात महत्वाचं ठरणार आहे.